तुम्ही म्हणशीला याला बॅग घेऊन घरातले हाकलून दिले आणि गाव सोडून चाललाय. वय वय गाव सोडून चाललोय, पण कुठे चाललोय हे बघायला विसरू नका. आणि जाता जाता आपल्या भावाला फॉलो करा. बघतोय तर काय नाना आपलीकडे गाडी घरा फिरवालत. आणि ह्यो आपला जुब्या फोनवर कुणासंग बोलायलाय काय माहित. आणि हे आपल्या 5 दिवसाच्या ट्रिपचं पब्लिक कसा आहे दानका विषय. तर आम्ही कुठं चाललेलो तुम्हाला सांगायचं राहूनच गेलं. तर आम्ही चाललेलो उज्जैनला. तवर पुढे गेल्यावर गाडी आपली 10 मिनिटं फ्रेश होण्यासाठी थांबली. तवर जुब्याने इकडे बॅगा घेतल्या आणि टाकाय चालू केल्यावर. आणि इथं 2 गाड्या होत्या आणि तिसरी गाडी पुण्याला पॅसेंजर आणण्यासाठी गेली होती. थंडी असली वाजलती की असं वाटायला बाहेर बर्फच पडालाय. बाहेर थंडी बघून मी लगेच झोपून टाकलं. खरं झोप काय लागत नव्हती. त्याच्या आईला थंडी असली वाजायला की पहिला स्वतःला पॅक करून घेतलं. म्हणलं बाकीचं बघूया पुढचं पुढं. त्याच्या माईला त्याच्या आम्ही 3 जण पुढं असं झोपलेलो बघा. शेवटी नाईलाज होता आम्हाला. तवर त्याच्या आईला सकाळ झाली, चिकलू उठला. त्याच्या आईला त्याच्या चिकलूची झोप झाली नव्हती, त्यामुळे जरा चिकलू नाराज होता. तवर इकडे वाघानं म्हणजे आपल्या नानानं गाडी पळवायला चालू केली. आम्ही बघूच पर्यंत घृष्णेश्वर मध्ये पोहोचलो. गाडीतनं उतरून पहिल्यांदा बाहेर आलो, कारण गाडीत बसून आलता वैताग. अशा बॅगा काढल्या आणि खाली टाकल्या. तवर इकडे आचारीनं जेवणाचं लगेच नियोजन लावलं. मग म्हणलं आपण पण जरा फ्रेश होऊया. घेतला बरशाने घातला तोंडाने गार 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 घासा चालू गेला. आंघोळ केली आणि बाहेर आलो आणि डोकं घास घासायला चालू केलं, कारण आधीच वाढलं केस ढीग. अशी कपडे बदललीत आणि बाहेर येऊन बघतोय तर काय आचार्यानं जेवण करायला चालू केलं. मला वाटलं बंबात जाळ कुरकुली करतोय वाटतं. आणि ह्यो वाघ मीठ ओतल्यासारखं फरसाना वाटाला. अलीकडल्या गॅसवर भात आणि अलीकडल्या गॅसवर मिसळ असं काम चालू होतं. मग म्हणलं जरा भावांचा व्हिडिओ घेऊन जरा त्यांचं प्रोत्साहन वाढवूया. मग यांचं प्रोत्साहन गगनाचा मावना एवढं वाढलं. आणि इकडे कार्यकर्त्यांनी सेटअप लावून रेडी केलता. इकडे बघतोय तर काय तोवर पॅसेंजरना मिसळ द्यायला चालू केली. मग आपण पण म्हणलं सुरकी पिऊ चहा घेऊया म्हणलं. चहा पिऊन झाला. मग म्हणलं इकडे जरा मिसळवर ताव मारूया. मिसळ असली क्वालिटी केली की हॉटेलला झक माराल. तोवर इकडे नानाने पॅसेंजरला टोप्या वाटा चालू केल्या. मला वाटलं कुठे क्रिकेट खेळणे होते वाटतं. मग म्हणलं आपण जरा मंदिराकडे जाऊन दर्शन घेऊया. मग दर्शन घेण्यासाठी आम्ही निघालो. गर्दी एवढी होती की दर्शन घेण्यासाठी आम्हाला 2 तास लागलं. आणि आत मोबाईलला परमिशन नसल्यामुळे आत व्हिडिओ करता आला नाही. दर्शन घेऊन नुकताच आलो तवर या वाघाने जेवणाचं नियोजन लावलं. आणि वाढतोय तो मंगू आणि सांगतोय तो चिंगू. मग काय आपण घेतलं ताट आणि त्यात टाकला बुट्टीभर भात आणि खायला चालू केलं. यो कसा वाटला कमेंट करून सांगा. नेक्स्ट ब्लॉग लवकरच.